हे गाईज व्हेरी गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे भावांनो आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर जय महाराष्ट्र भावांनो, मी सूरज आणि स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर गाईज बघा, सकाळचे आता 8 वाजलेले आहेत आणि आता जस्ट उठलोय मी आणि घरातली सगळी कामं आपल्याला आवरायची. म्हणजे आता पप्पांचा टिफिन बनवायचा आहे आणि त्याच्यानंतर पप्पांना टिफिन देऊन कामावरती जायचंय. तर गाईज तुम्ही म्हणाल की टिफिन तू का बनवतोयस, तर आम्ही लास्ट टाइम छोटकोच्या बारशाला गावाला गेलो, त्याच्यानंतर मम्मी आणि ज्योती गावालाच राहिले आणि आता पप्पा आणि मी फक्त पुण्यामध्ये इथे आहे. सो पप्पांचा टिफिन बनवणं किंवा माझा सुद्धा टिफिन बनवावा लागतो, पण आज काय टिफिन मी घेऊन जाणार नाही. त्याच्यामुळे पप्पांना टिफिन कामावर द्यायचंय आणि आज आपल्याला कामावरती जायचंय. कदाचित तुम्हाला मित्रांनो सुट्टी असेल, पण मला सुट्टी नाही, कारण एक छोटीशी ऑर्डर आहे ती पहिल्यांदा द्यायची आहे आणि मग परत 12 पर्यंत आपल्याला घरी रिटर्न यायचंय. तर गाईज आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण आज भरपूर बाहेर मंडळानं छान छान असं डेकोरेशन केलेलं आहे, तुम्हाला मी ते दाखवणार आहे. तर गाईज बघा, कपडे वगैरे भिजत घातले, कपडे बंद व्हायचे आहेत मला. आणि इकडं बघा, डाळ भिजत घातली मी. ही मसूर डाळ आहे, सो मसूर डाळ भाजीला बनवायची आहे. आणि इकडं बघा, चपातीचा आटा पप्पांपुरता मळून ठेवलाय, मी काय टिफिन घेऊन जाणार नाही. आणि भांडी बघा, अजून भांडी धुवायची आहेत. तर बघा गाईज, मग मी गावाला गेल्यावरती काय हालत होऊन जाते. तुम्ही पण अशी कामं करता का? कमेंट करून नक्की सांगा. आता आपण चला सगळी कामं पटापटावरून घेऊया. तर मित्रांनो, आमची मम्मी 8 दिवस झालं गावालाच आहे, कारण बारशासाठी गेले ते अजून आलीच नाही. त्याच्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे. एक घरात मध्ये नाही का, बाकीच्या सगळ्या गोष्टी जेवणातल्या वगैरे मीच करतो, कारण पप्पांना काहीच जमत नाही. त्याच्यामुळेच पप्पांसाठी भाजी बनवायची होती बघा. आता नेहमी प्रश्न पडतो मला की भाजी काय बनवायची. तर रोज 2-3 दिवस असेच गेले, चला कधी अगोदर बिर्याणी वगैरे केली नाही का, आणि बाकीचं काय काय केलंच. पण आज प्रश्न खूप मोठा पडला की काय बनवायचं, आणि काय आणलं पण नव्हतं घरात, भाजीला काहीच नव्हतं. त्याच्यामुळे गाईज बघा, मसूरची मी भाजी बनवली. मसूर डाळ घरात शिल्लक होती. त्याच्यानंतर मग आता डाळ तर शिजत घातली आपण. मग त्याच्यानंतर म्हटलं जरा भांडी वगैरे घासून घेऊया पहिल्यांदा, कारण रात्रीची पण भांडी तशीच पडली होती. कारण रात्री मी कामावरून बघा 10 वाजता आलो. त्याच्यानंतर पप्पांनी मी जेवलो, म्हणजे जी भांडी राहिली होती ना, पप्पा म्हणले तर सकाळी घास, खूप कंटाळायस, परत सकाळी उठायचं जायचं आहे तुला, काय गडबड करू नको, निवांत घास. त्याच्यामुळे म्हटलं पहिल्यांदा भांडी वगैरे घासून घेऊया. खरंच मित्रांनो, की आई घरी असल्यावर खरंच एवढं सुख असतं ना, नाही का. पण ज्यावेळी आपली आई घरात नसते आणि सगळी जबाबदारी आपल्यावरती पडते आणि सगळी कामं घरातली आपल्याला करायला लागतात ना, त्यावेळी खरंच म्हणजे आई आपल्या आठवणीत येते नाही का. तर मंडळी, आपली मसूर डाळीची भाजी झालेली आहे आणि तुम्ही बघितलं भांडी पण मी धुवून घेतले. आता फक्त काय राहिलंय, आता पप्पांपुरत्या फक्त 3 चपात्या बनवायच्या, एवढंच. त्याच्यानंतर कपडे धुवायचे बकेटमधले सगळे, त्याच्यानंतर आपलं आवरायचं आणि मग निघायचं. आता भरपूर उशीर होतोय, चला. तर मित्रांनो, सगळी कामं झाली, आता फक्त चपात्या करायच्या राहिलेत. आता मित्रांनो, मी चपात्या करायला घेतोय, कारण तुम्ही लास्ट टाइम पण बघितलं असेल काही व्हिडिओमध्ये मी चपात्या वगैरे करतो. तसं मला बरा अनुभव आहे चपात्या बनवायचा, कारण ऑलरेडी मी बॅचलर मुलांच्या मध्ये राहिलेलो आहे, किंवा आम्ही सुद्धा जिथे जॉब करत होतो अगोदर तेव्हा बॅचलर राहिलेलो आहे. त्याच्यामुळे चपात्या बनवायला शिकलो वगैरे, आणि ह्या क्षेत्राची थोडी आवड आहे पहिल्यापासून नाही का. त्याच्यामुळे सगळं जेवण वगैरे बऱ्यापैकी बनवतो मी. आता पप्पांसाठीच फक्त 2-3 चपात्या बनवणार होतो मी, कारण मी जाऊन म्हटलं कामावरती नाश्ता करायचा, कारण जास्त स्वयंपाक बनवायचा म्हटलं की थोडा जास्त वेळ लागतो आणि मला काय आज जास्त भूक पण नव्हती. म्हटलं बाहेर कुठेतरी नाश्ता करायचा आणि बस तेवढंच. मग पप्पांपुरत्या मी मित्रांनो 2-3 चपात्या करायला घेतल्या. चपात्या कशा झाल्यात मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. छान झालेत का चपात्या, मला जमतायत का बघा. काय जमले का चपाती, मला फुगते का चपाती बघा. तिची गेली हवा खालून, थोडा टच झाला तिला, हे बघा. कशाची चपाती मित्रांनो. आता मम्मी गावाला गेले, त्याच्यामुळे मग हातानच करून खायला लागतं आम्हाला, सगळी घाई गडबड. तर चला गाईच, चाललोय आता मी कामावरती. जाताना पप्पांना टिफिन द्यायचं आहे आणि इकडं आपली गाडी पण आहे बघा. आता कचरा गाडी आले, पण कचरा वगैरे टाकून घेतो. चलो गाईच, आज रेनकोट घातलाय, कारण हे बघा पाऊस थोडा थोडा सुरू झालाय, त्याच्यामुळे रेनकोट घातलेला आहे. तर मित्रांनो बघा, जाता आता हे एक मंडळ उभं राहिलंय बघा. हा सेटअप छान असा केलेला आहे. पाठीमागची 2 मंडळी पूर्ण पॅक केले होते. आता हे तुम्हाला एक दाखवतोय, पुढे गेलो आपण दुसरं बघूया. काय थांबलोय बघा मी, पण भरपूर पाऊस पडतोय. एक सेकंड मंडळ दुसरं बघा, हे बघा सेटअप छान असं उभारलेलं आहे बघा, किती छान आहे. पुण्यामध्ये डेकोरेशन मात्र एकदम खतरनाक असतात बघा, किती छान आहे. अजून डेकोरेशन बाकी आहे, संध्याकाळपर्यंत होऊन जाईल पूर्ण. तर गाईज मी आता एकदम खास ठिकाणी थांबलोय, तुम्हाला दाखवतो एक मंडळ. तर बघा गाईज, हे श्रीराम मित्र मंडळ. हे मंडळ तुम्हाला का दाखवतोय, कारण हे आहे मंडळ महेशदादा लांडगेंचं.
जे त्यांच्या घरात जवळ आहे. हा बघा एरिया. आणि ह्या मंडळाच्या बरोबर बॅक साईडला महिजादांचा बंगला आहे बघा. सो आता मंडळ पूर्ण पॅक केलेला आहे. आपण इव्हिनिंगला बघूया जर ओपन केलं तर. चला गाईज, आता मी चाललो आहे कारण पाऊस पण भरपूर पडतो आणि पावसामध्ये व्हिडिओ बनवतोय. मोबाईल पूर्ण हँग व्हायला लागला आहे. तर पहिल्यांदा पप्पांच्याकडे जाऊया. तर गाईज आपण आता पोहोचलोय बघा पप्पांच्या कामावरती. आणि पप्पा असतीलच इथं बघा. हॉर्न वाजवतो मी, येतील पप्पा लगेच. आले बघा पप्पा. पाऊस अजून थांबला नाही मित्रांनो, पाऊस अजून भरपूर पडतोय. पप्पा आले आमचे बघा. गुड मॉर्निंग बाबा. बाळ माझा आहे? बाळ नाही, मग ब्लॉग चालू आहे व्हिडिओ. असं द्या चला. काय म्हणताय? मग काय जेवण काय आणलं? जेवण दिलं की तुम्हाला, काय टेन्शन घेताय? दिलं जेवण. दाखवतो. चावी चावी हाय ठेवलं तिथंच. तिथंच खिशात माझ्या आणायची बाळा. असू दे की, मी जाणार की पाठी मग आता. मागं लगेच जाणार. हो मी जाणार घरी परत. कपडे धुवून कंपनीमध्ये टाकले ते. आल्यावर पाठी मग पिळून टाकतो. झालं मग जाऊ मग. जय श्रीराम. जय श्रीराम. जातो तर येतो मागं मग काय. देतो जरा. कोथिंबीर आणि मिरची घेतली एवढी. म्हणलं आता उद्या लागलच ना, हो का. तर भावानो, मी तुम्हाला आज माझ्या कामावरती घेऊन जाणार आहे. मी कुठे काम करतो तुम्हाला दाखवतो, कारण तुम्हाला मी कधीच दाखवलं नाही कुठे काम करतो. आणि हे बघा काका चालले मध्ये घेऊन. गणपती बाप्पा. चला भावानो, पाऊस लय पडतोय. आता डायरेक्ट कामावरती भेटू आपण. मित्रांनो थांबलोय बघा इथं सिद्धिविनायक वडापाव. काहीतरी थोडं खायला इडली वगैरे घेऊन जातो, कारण विनोदची पण थांबलेत माझी वाडा बघत. आणि काही नाश्ता केल्याशिवाय नाही का जरा थोडं बरं वाटत नाही, त्याच्यामुळे इथून काय थोडा नाश्ता वगैरे घेतून जातो. पार्सल आहे मेरा. चलो थँक्यू. तर चला गाईज, पार्सल घेतलेलं आहे आणि पाऊस जरा थांबलेला आहे. तर गाईज आपण पोहोचलेलो आहे बघा. आणि हे बघा आपला आउटलेट रोहित वडेवाले. शटर तर डाऊन आहे, विनोद जे असतील आतमध्ये. सो चला आज जाऊया, बघूया काय नियोजन केलंय. कोण आहे? शटर खोलो, चहा द्या आम्हाला, वडापाव द्या. ये देखो हमारे विनोद जी. राम राम. बंद क्यों किया? चालू करो. पोचले बस. लाइट लगाओ ना. डाउन ही करो, शटर डाउन ही करो. लगाओ थोड़ा लाइट, झगमगाने दो थोड़ा. ये देखो हमारे बड़े उस्ताद विनोद दादा. आपको कोई तो देख रहा है, और ये देखो पूरी तैयारी करके बैठे हैं. चला मित्रांनो, आता काम करूया आपण, उरकूया सगळं फटाफट. चला. तर गाईज बघू शकता इकडे 25-26 वड्यांचा घाणा निघालेला आहे. आणि इकडे माझी काय तयारी चालली बघा. इकडे मी पाव कटिंग करून ठेवलेत. आणि आज आपल्याला बघा 60 वडापावची ऑर्डर आहे. त्याच्यासाठी हा सगळा आट्टा पिठा मांडलेला आहे बघा. पाव कटिंग केलेत, इकडे चटणी पॅक केलेली आहे आणि इकडे वडे निघालेले आहेत. अजून एक घाणा काढायला लागेल आपल्याला, तेव्हा आपले 60 वडे कंप्लीट होतील. मिरच्या वगैरे पॅक करून सगळं व्यवस्थित प्रॉपर पॅक करायचं आहे आणि आपल्याला द्यायचं आहे. तर गाईज आपली 60 वडापावची पॅकिंग झालेली आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा असे 12-12चे 5 पॅच केलेले आहेत. आणि इकडं मिरची आहे, इकडं चटणी आहे. इकडे आमचे माऊली आहेत बघा. माऊली आहेत. माऊली गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. माऊलींचा नाश्ता चाललाय बघा वडापावचा. सकाळ सकाळी वडापाव आणि बघा किती मिरच्या घेतल्यात माऊलीने. ब्लॉग चालू आहे ना, चाललाय ना. आज काय गणेश चतुर्थी आज, आणि माऊलींचा उपवास नाही बघा. नाश्त्यावर दणका चाललाय जोरात. वडापाव आज पुरी भाजी पण आहे दुपारी. तुमच्याकडे यायला लागते आम्हाला आज नाश्त्याला. भाजी श्रीखंड कुठं आहे? आपल्या फ्लॅटवर. खरं हो या. किती वाजता? 1:30 वाजता. आयो लय टाइम, आम्हाला घरी जायचं. नाही तुम्ही जेवायलाच आमच्याकडे या. चालेल चालेल ठीक आहे. तर गाईज आता आपण ही पार्सल सगळी पोहोचवणार आहे बघा आणि जाणार आहे घरी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.